Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. युनिट नंबर 2 बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंग आपला चालू आहे. त्याच्यामध्ये आपण आता सेकंड लास्ट जो पॉईंट बघणार आहोत तो आजच्या लेक्चरमध्ये आपण जो कव्हर करणार आहोत. तर आपण बेसिक इनपुट अँड आउटपुट स्टेटमेंट म्हणजे काय हे आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. बाळांनो, तुम्ही सी प्रोग्राम लिहिलेला सी प्रोग्राममध्ये बघा तुम्ही प्रिंटएफ आणि स्कॅनएफ स्टेटमेंट यूज केला होता. प्रिंट एफ या फंक्शनमध्ये तुम्ही काय केला होता, वेगवेगळे स्टेटमेंट्स तुम्ही डबल कोटमध्ये दिला होता. त्यानंतर तुम्ही एखादा व्हेरिएबल पास केला होता, तर त्यालाच म्हणायचं इनपुट आणि आउटपुट स्टेटमेंट. तर बेसिक इनपुट आणि आउटपुट स्टेटमेंट सी प्रोग्रॅमिंगमध्ये कोणत्या प्रकारचे आहेत हे आजच्या आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बेसिक इनपुट आउटपुट स्टेटमेंटमध्ये दोन टाईपचे फंक्शन्स असतात, अनफॉर्मेटेड आणि फॉर्मेटेड. हे आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर चालू करूया. बेसिक इनपुट आउटपुट स्टेटमेंट. बेसिक इनपुट आणि आउटपुट. इनपुट आपण देतो कॉम्प्युटरला, आपण इनपुट देतो बाय युझिंग कीबोर्ड आणि माऊस. तसं सी प्रोग्राममध्ये आपल्याला त्या प्रोग्रामला इनपुट द्यायचं आहे. मग इनपुट कशा थ्रू द्यायचं, त्याचे फंक्शन्स असतात किंवा त्याचे स्टेटमेंट्स आपण म्हणू शकतो, किंवा आता ह्याच्यामध्ये त्याला म्हटलेलं आहे फंक्शन. तर इनपुट कोणत्याद्वारे, फंक्शनद्वारे द्यायचं. जसं कीबोर्डमध्ये बघा तुम्ही टाईप करता, कीबोर्डवरती टाईप केल्यानंतर तेच मॉनिटरवरती तुम्हाला ॲज इट इज डिस्प्ले होतं ना. पण कंपायलरला काय आपण इनपुट देणार आणि कंपायलर आपल्याला आउटपुट कशाद्वारे देणार, ह्याच्यासाठी सी प्रोग्रॅमिंगमध्ये स्टेटमेंट्स असतात. तर त्याच्यासाठी दोन प्रकारच्या ज्या आहेत कॅटेगरीज आहेत, अनफॉर्मेटेड आय.ओ. फंक्शन आणि फॉर्मेटेड आय.ओ. आता परत आणि बाळांनो, अनफॉर्मेटेड इनपुट अँड आउटपुट फंक्शन म्हणजे अनफॉर्मेटेडचे इनपुटसाठी वेगळे फंक्शन असणार आहेत आणि आउटपुटसाठी, आणि फॉर्मॅटेडचे सुद्धा इनपुटसाठी वेगळे आणि आउटपुटसाठी सुद्धा वेगळे फंक्शन्स असणार आहेत. आणि हे जे फंक्शन्स आहेत त्याच्यासाठी आपण सी प्रोग्राम जेव्हा लिहितो तेव्हा दोन वरती हेडर फाईल्स इन्क्लूड करतो. बघा, सी प्रोग्राम नीड्स टू इन्क्लूड stdio.h हेडर फाईल इन द प्रोग्राम टू यूज दिस फंक्शन्स. म्हणजे सी प्रोग्राममध्ये आपण हेडर फाईल ज्या यूज करतो, आता आपण एक हेडर फाईल यूज करतो stdio.h, आणि ही हेडर फाईल इन्क्लूड या नावाच्या फोल्डरमध्ये आहे म्हणून त्याला दिलेलं आहे नाव #include stdio.h. तर ह्या हेडर फाईलच्या अंडर येणारे आपण जे फंक्शन्स वापरणार प्रोग्राममध्ये, तर ते फंक्शन्स कोणते असतात हे आपल्याला माहीत असले पाहिजेत. आता त्या फंक्शनमध्ये सुद्धा दोन प्रकारचे फंक्शन्स असतात, एक इनपुट घेण्यासाठी आणि एक आउटपुट देण्यासाठी. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक फॉर्मॅटेड इनपुट असतो आणि एक फॉर्मॅटेड आउटपुट असतो. तसंच अनफॉर्मॅटेड पण इनपुट असतो आणि अनफॉर्मॅटेड सुद्धा आउटपुट असतो. ते आज आपण बघणार आहोत. तर अनफॉर्मॅटेड आय.ओ. फंक्शन. अनफॉर्मॅटेड आय.ओ. फंक्शन म्हणजेच काय, आपण जे फंक्शन्स आहे असे जे फंक्शन्स असतात जे आपण इनपुट, आपण अनफॉर्मॅटेड आय.ओ. म्हणजेच इनपुट आणि आउटपुट फंक्शन. मग आता त्यामधला पहिला पॉईंट जो बघायचा आहे तो अनफॉर्मॅटेड अनफॉर्मॅटेड इनपुट फंक्शन. मग अनफॉर्मॅटेड इनपुट म्हणजे प्रोग्राममध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे युजर डिफाईन करू शकतो, स्वतः युजर आपण देऊ शकतो असे कोणते इनपुट फंक्शन्स आहेत जे अनफॉर्मॅटेड आहेत ते कोणते असतात, तर गेट कॅर आणि गेट येस. तर गेट कॅर कशासाठी वापरायचं आहे, गेट कॅर फंक्शन ॲक्सेप्ट द सिंगल कॅरेक्टर फ्रॉम कीबोर्ड. म्हणजे तुम्हाला फक्त सिंगल लेटर जर ॲज अ इनपुट म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही गेट कॅर हे फंक्शन यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट जो फंक्शन आहे गेट येस फंक्शन रीड्स दी स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर फ्रॉम दी कीबोर्ड. म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त लेटर्स कीबोर्डवरून द्यायचे असतील ॲज अ इनपुट म्हणून. म्हणजे तुम्हाला बघा, सिंगल लेटर द्यायचं असेल तर गेट कॅर म्हणजे एक सिंगल लेटर, आणि गेट येस म्हणजे गेट दी स्ट्रिंग तुम्हाला स्ट्रिंग म्हणजे वेलकम टू सी प्रोग्रॅमिंग किंवा फॉर एक्झाम्पल DKT YCP अशा पद्धतीची जी स्ट्रिंग असते ती पूर्ण स्ट्रिंग द्यायची असेल आणि ती स्टोअर करायची असेल ॲट दी ॲड्रेस पॉइंटेड बाय इट्स आर्ग्युमेंट. म्हणजे तुम्ही एखादा व्हेरिएबल किंवा आर्ग्युमेंट पास करून त्या ॲड्रेसला, मेमरी लोकेशनला तुम्ही नाव दिलात, त्याच्या थ्रू तुम्ही इनपुट देऊ शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रिंग द्यायचं असेल ॲज अ इनपुट म्हणून, तर तुम्ही गेट म्हणजे काय करा, इनपुट द्या. यस म्हणजेच काय, स्ट्रिंग, आणि कॅर आहे म्हणून सिंगल कॅरेक्टर. तर असं त्याचं मिनिंग आहे, ते तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारतात बाळांनो की एक्सप्लेन अनफॉर्मॅटेड इनपुट आउटपुट फंक्शनचा. तर तुम्हाला सांगता आले पाहिजेत की अनफॉर्मॅटेड इनपुट फंक्शन हे कोणते आहेत, गेट येस आणि गेट कॅर. तर आता आउटपुट बघूया. म्हणजे आपण इनपुट तरी दिलं गेट कॅर आणि गेट
गेट कॅर आणि गेट यस यूज करून. पण आपल्याला आउटपुटसुद्धा घ्यायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा पुट कॅर आणि पुट यस, म्हणजे सिंगल लेटर जर तुम्हाला आउटपुट म्हणून घ्यायचं असेल तर पुट कॅर यूज करायचं, आणि पूर्ण स्ट्रिंग ॲज आउटपुट डिस्प्ले करायचे असेल मॉनिटरवरती तर तुम्हाला पुट यस वापरायचं. तर ते दोन फंक्शन्स आपण बघूया. फर्स्ट फंक्शन आहे पुट कॅर. पुट कॅर फंक्शन डिस्प्लेज दी वन कॅरेक्टर ऑन डिस्प्ले मॉनिटर. म्हणजे जसं गेट कॅर काय करतो, टेक्स द इनपुट फ्रॉम सिंगल कॅरेक्टर, आणि हा काय करतो, डिस्प्ले दी सिंगल कॅरेक्टर ऑन डिस्प्ले मॉनिटर. द कॅरेक्टर टू बी डिस्प्लेड इज अ टाईप कॅर. आणि त्यानंतर पुट यस. पुट यस म्हणजेच काय, गेट यसच्या अपोजिट. गेट यसमध्ये काय करतो, पूर्ण स्ट्रिंग घेतो, आणि हा काय करतो, पुट यस मॉनिटरवरती पूर्ण स्ट्रिंग ॲज आउटपुट म्हणून डिस्प्ले करतो. तर पुट यस फंक्शन डिस्प्लेज दी स्ट्रिंग ऑफ अ कॅरेक्टर ऑन डिस्प्ले मॉनिटर. तर त्याचेसुद्धा सिंटॅक्स आहेत बघा. पुट कॅरच्या तुम्ही ब्रॅकेटमध्ये जो व्हेरिएबल तुम्हाला पास करायचा आहे तो व्हेरिएबल देऊ शकता, आणि सेंटेन्स टर्मिनेट करायचा आहे. सेम पुट यससाठी जी तुम्हाला स्ट्रिंग डिस्प्ले करायची आहे, पुट यस म्हणा, आणि त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये ते स्ट्रिंगला तुम्ही नेम देऊ शकता. अशा पद्धतीने हे दोन फॉर्मॅटेड अँड अनफॉर्मॅटेड इनपुट आणि अनफॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन्स आहेत. तसेच बाळांनो फॉर्मॅटेड पण आहेत. जसे अनफॉर्मॅटेड आहेत ना, तसेच फॉर्मॅटेडसुद्धा आहेत. तर फॉर्मॅटेड म्हणजेच कोणते, प्रिंटेप आणि स्कॅनअप, जे तुम्ही आता यूज करताय बघा. म्हणजे बाय डिफॉल्ट जे कंपायलरने यूज केलेले आहेत, तर ते कोणते डिझाईन करताना जे फंक्शन्स ॲड केलेले आहेत त्याला म्हणायचं फॉर्मॅटेड. तर कोणते आहेत ते, प्रिंटेप आणि स्कॅनएप. प्रिंटेप आणि स्कॅनएप फंक्शन्स आर इन बिल्ड लायब्ररी फंक्शन्स इन सी. म्हणजे हे जेव्हा आपण कंपायलर सीचा जो डिझाईन केला तेव्हाच ते प्रिंटेप आणि स्कॅनएप त्या लायब्ररी फंक्शनमध्ये इनबिल्ड असतात. Programming languages which are available in C library by default. These functions are declared and related macros are defined in stdio.h which is a header file in C language. म्हणजे printf आणि scanf हे जे फंक्शन्स आहेत हे कोणत्या हेडर फाईलमध्ये ॲड केलेले आहेत, stdio.h. मी तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळी एक्सप्लेन केले होते. stdio.h या हेडर फाईलच्या अंडर येणारे जे दोन फंक्शन्स आहेत, printf आणि scanf. मग printf फंक्शन काय करतो, आता हा फॉर्मॅटेड झाला, मग त्याचा आता वन बाय वन आपण यूज बघूया. फॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन म्हणजे काय करायचं आहे, जसं आपण इनपुट देतो आउटपुट घेतो तसंच आता फॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन कोणतं आहे, प्रिंटेप. कारण प्रिंटेपमध्ये बघा तुम्ही प्रिंट एपमध्ये जो डबल कोटमध्ये जो मेसेज लिहिता तो ॲज इट इज मॉनिटरवरती डिस्प्ले होतो, म्हणून त्याला म्हणायचं आउटपुट फंक्शन. काय म्हणायचं, आउटपुट. आणि स्कॅनएप काय करतो, जो आपण डेटा देतो तो डेटा स्टोअर करतो ॲज अ इनपुट म्हणून. सो स्कॅनएप इज अ इनपुट फंक्शन आणि प्रिंटएप इज अ आउटपुट फंक्शन. इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज प्रिंटएप फंक्शन इज यूज्ड टू प्रिंट द कॅरेक्टर, स्ट्रिंग, फ्लोट, इंटिजर, ऑक्टल अँड हेक्साडेसिमल व्हॅल्यूज. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला जे काही आउटपुट्स असतात, कॅरेक्टरमध्ये असू दे किंवा स्ट्रिंगमध्ये असू दे किंवा तुमचे जे नंबर्स असतात, फ्लोटिंग असतात, इंटिजर असतात किंवा हेक्साडेसिमलमध्ये असतात, तर असे जे पॉईंटमध्ये व्हॅल्यूज असतात ते तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर तुम्ही प्रिंटएप फंक्शन यूज करून प्रिंट करू शकता मॉनिटरवरती. We use the printf function with %d format specifier to display the value of an integer value. तुम्ही printf फंक्शनमध्ये सुद्धा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करू शकता, जो %d फॉर्मॅट स्पेसिफायर वापरू शकतो. आता %d कधी वापरायचा आहे, जेव्हा इंटिजर व्हॅल्यू असते तेव्हा. तसंच सिमिलरली %c कधी आपण वापरायचे आहे, जेव्हा कॅरेक्टर असतो, म्हणजे सिंगल कॅरेक्टर डिस्प्ले करायचं असेल तेव्हा %c. त्यानंतर %f कधी वापरतो, फ्लोट व्हेरिएबल म्हणजे फ्लोटिंगमध्ये. आता तुम्हाला एखाद्या व्हेरिएबलला 10.5 अशी पॉइंटिंग व्हॅल्यू द्यायची असेल तर तुम्ही %f वापरू शकता. त्यानंतर %s कशासाठी वापरायचं आहे, स्ट्रिंगसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल वेलकम टू सी अशी ही काय आहे, स्ट्रिंग आहे, तर ती स्ट्रिंग आहे म्हणून तुम्ही त्याच्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायर %s वापरू शकता. त्यानंतर %lf म्हणजेच काय, डबलमध्ये बघा, डबल आणि %x कशासाठी, हेक्साडेसिमल. डबल म्हणजेच काय, तुम्हाला फ्लोटिंगच्या व्हॅल्यूची प्रिसिजन असते 10 पॉईंट अप टू 6 पॉईंट नंतरचे 6 डिजिटपर्यंत असतात ते फ्लोट, आणि त्याच्या पुढे 6 डिजिटच्या पुढे गेले तर तुमची ती व्हॅल्यू डबल होते. मग त्याचा जेव्हा डेटा टाईप असेल तो LFमध्ये तुम्ही %lf असं वापरू शकता, आणि हेक्साडेसिमल आहे तो %x. तर अशा पद्धतीने हे फॉर्मॅट स्पेसिफायर दिलेले आहेत. तर त्याचं सिंटॅक्स आहे printf आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जे काही त्या printfमध्ये मेसेज तुम्हाला प्रिंट करायचा तो डबल कोटमध्ये द्या, आणि तुम्हाला जर काय आर्ग्युमेंट पास करायचे असेल म्हणजे कॉमा
कॉमा देऊन तुम्हाला काय करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता, अदरवाईज ओनली स्ट्रिंग जरी दिला तरी चालते. अशा पद्धतीनं प्रिंटएफ फंक्शन हे काय आहे, आउटपुट फंक्शन आहे. आणि स्कॅनएफ फंक्शन काय आहे, इनपुट फंक्शन आहे. सो फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन बघूया. स्कॅनएफ in C programming language, scanf function is used to read the character, string, numeric data from keyboard. म्हणजे प्रिंटएफ थ्रू ज्या काही आपण आउटपुट डिस्प्ले करतो ते स्कॅनएफ थ्रू आपण ॲज अ इनपुट म्हणून कोणत्याही प्रकारच्या व्हॅल्यूज आपण देऊ शकतो. कॅरेक्टर असतील, स्ट्रिंग असतील, न्यूमरिक असतील. द स्कॅनएफ फंक्शन इज युज्ड फॉर प्रिंट. इट रीड्स द इनपुट डेटा फ्रॉम कन्सोल. म्हणजे तो काय करतो, इनपुट घेतो, त्या कन्सोलवरून इनपुट घेतो. म्हणजे तुम्हाला बघा स्कॅनएफ %d आपण अँड $a असं दिलेलो प्रोग्राममध्ये, तर %d काय करतो, इंटिजर व्हॅल्यू आहे असं कन्सिडर करतो आणि तो $a म्हणजे त्याच्या ॲड्रेसला स्टोअर करतो. म्हणजे तो कंपायलरला इनपुट देतो आणि इनपुट आलेलं प्रिंटएफ मॉनिटर करून मॉनिटरवरती डिस्प्ले करायचं असेल तर आपण प्रिंटएफ स्टेटमेंट वापरतो. तर तुम्हाला हे आता लक्षात आलं असेल. तर स्कॅनएफचा सुद्धा सिंटॅक्स सेम आहे. तुम्ही स्ट्रिंग वापरणार आहे ती स्ट्रिंग किंवा तुम्ही फॉर्मॅट स्पेसिफायर वापरू शकता. इथं कॉमा देऊन तुम्ही आर्ग्युमेंट लिस्टसुद्धा पास करू शकता. अशा पद्धतीनं फॉर्मॅटेड हे इनपुट आणि आउटपुट आहेत बाळांनो. म्हणजे हे तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत की अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट फंक्शन कोणते आहेत. अनफॉर्मॅटेड इनपुट फंक्शन आहेत गेट केअर आणि गेट यस, आणि अनफॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन आहे पुट केअर आणि पुट यस. आणि फॉर्मॅटेड इनपुट आउटपुटमध्ये फॉर्मॅटेड आउटपुट आहे प्रिंटएफ आणि फॉर्मॅटेड इनपुट आहे स्कॅनएफ. बाळांनो ह्याच्यावरती 2 मार्काला सुद्धा क्वेश्चन विचारतात. लिस्ट अनफॉर्मॅटेड अँड फॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट फंक्शन्स. MCQ सुद्धा ह्याच्यावरती बाळांनो विचारतात, ते तुम्ही सॉल्व करायचे असतात. त्यानंतर लास्ट पॉईंट बघूया, यूज ऑफ कमेंट. तुम्हाला मी प्रॅक्टिकलच्या वेळी सांगितलं होतं की प्रोग्राममध्ये कशा पद्धतीनं कमेंट्स पास करायचे असतात. म्हणजे कमेंट्स आर मेअरली प्रोग्राम डॉक्युमेंटेशन विच हेल्प्स द रीडर टू अंडरस्टँड द कोड. म्हणजे तुम्हाला त्या प्रोग्रामला नेम द्यायचं असेल तर तुम्ही कमेंट थ्रू देऊ शकता, जेणेकरून त्याचं व्हेरियस म्हणजे चांगल्या प्रकारे डॉक्युमेंटेशन तयार होईल. द कंपायलर इग्नोर्स दिस कमेंट व्हेन इट ट्रान्सलेट द प्रोग्राम टू एक्झिक्युटेबल कोड. म्हणजे जेव्हा कंपायलर तो एक्झिक्युशन करत असतो प्रोग्राम, तेव्हा तो कमेंटला कन्सिडर करत नाही, तो त्याला इग्नोर करतो. तर सी प्रोग्रॅमिंगमध्ये 2 प्रकारच्या कमेंट असतात, ब्लॉक कमेंट आणि लाईन कमेंट. तर ब्लॉक कमेंट म्हणजे कशी द्यायची, तुम्हाला आता मॉनिटरवरती दिसत आहे, डॅश द्या, त्यानंतर बॅकवर्ड स्लॅश आणि स्टार, आणि त्याची ती स्टारनं बॉडी कंप्लीट करा आणि स्लॅश परत द्या, आणि त्या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला जी काही कमेंट द्यायची ती तुम्ही लिहू शकता. अदरवाईज तुम्हाला दुसरा जो दिलेला आहे बोर्डवरती दिसत आहे अशा पद्धतीनेही तुम्ही कमेंट देऊ शकता. पण ह्याला म्हणायचं ब्लॉक कमेंट म्हणायचं आहे, कारण हे ब्लॉकमध्ये दिलेलं आहे म्हणून. तुम्हाला प्रत्येक सिंगल लाईनला कमेंट द्यायचं असेल तर डबल स्लॅश यूज करून तुम्ही सिंगल लाईनला कमेंट देऊ शकता. तर सिंगल लाईनला ती कमेंट कशी द्यायची असते, तुम्हाला आता मॉनिटरवरती दिसत आहे अशा पद्धतीनं ती कमेंट पास करायची आहे. तर ही जी कमेंट आहे ती फॉरवर्ड स्लॅश आहे बघा, फॉरवर्ड दोन फॉरवर्ड स्लॅश आहेत, त्या 2 फॉरवर्ड स्लॅश दिला की ती सिंगल कमेंट होते. आता फॉर एक्झाम्पल त्या प्रोग्राममध्ये बघा, प्रोग्राम आहे राईट अ प्रोग्राम टू प्रिंट वेलकम टू सी प्रोग्रॅमिंग. मग मी काय केलेलं आहे, हेडर फाईल इन्क्लूड केलेत आणि मेनमध्ये बघा प्रिंटएफमध्ये नुसता मी काय केलं आहे, वेलकम टू सी प्रोग्रॅमिंग. आणि मी हेडर फाईल आहेत, मला ह्या कळायला पाहिजेत हेडर फाईल आहेत, म्हणून मी कमेंट फॉरवर्ड स्लॅश यूज केलेला आहे आणि त्या फॉरवर्ड स्लॅशच्या पुढे हेडर फाईल नाव दिलेलं आहे. त्यानंतर इकडे सुद्धा प्रिंटएफच्या स्टेटमेंटच्या पुढे सुद्धा दी स्टेटमेंट प्रिंट दी मेसेज, तो काय करतो, हा मेसेज प्रिंट करतो मॉनिटरवरती, म्हणून मी अशी कमेंट पास केलेली आहे. तर कंपायलर त्या कमेंटला कंपायलेशनच्या वेळी कन्सिडर करत नाही. तर अशा पद्धतीनं त्या प्रोग्रॅमला कमेंट आपण देता येतात. कमेंट दिल्यामुळं काय होतं की तो प्रोग्रॅम कशाचा आहे किंवा त्या प्रोग्रॅममध्ये आपण कुठे काय केलेलं आहे किंवा कोणता पार्ट आहे, हा जर आपल्याला कधीही जो तो प्रोग्रॅम ओपन केल्यानंतर आपल्याला इझिली लक्षात येऊ शकतो. तर बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण फॉर्मॅटेड आणि अनफॉर्मॅटेड इनपुट आउटपुट आणि कमेंट हे पॉईंट्स कंप्लीट केलेले आहेत. तर ह्याच्यावरती दिलेलं तुम्ही असाइनमेंट कंप्लीट करायचे आहेत आणि दिलेल्या वेळेस सॉल्व करायचे आहेत. तर आता आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपल्याला प्रिंटएफ आणि स्कॅनएफ स्टेटमेंटचंच आपल्याला एक पॉईंट जो आहे इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट आपल्याला हे 2 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. इथं आपला युनिट नंबर 2 कंप्लीट होतो, पण हे नेक्स्ट लेक्चर झाल्यानंतर. तर आता याच्यावरती दिलेले असाइनमेंट सॉल्व करा आणि आपण इथं थांबूया. थँक्यू.